आज मी तुमच्यासमोर एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ सादर करत आहे. चला 2 गुंतवणूकदाराच्या कथेने सुरू करूया. पहिला गुंतवणूकदार असा ज्याने मागील 5 वर्षात निफ्टी 50 मध्ये एसआयपी केली. 2020 पासून दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवणूक करत होतो. 2025 पर्यंत सातत्याने गुंतवणूक करत राहिला. या कालावधीत त्याच्या पोर्टफोलिओने सरासरी 15.44% वार्षिक परतावा दिला. म्हणजे नियमित गुंतवणूक आणि संयम यामुळे त्याच्या संपत्तीत चांगली वाढ झाली. आणि आता दुसऱ्या गुंतवणूकदाराकडे पाहूया. त्याने निफ्टी 50 ऐवजी निफ्टी 500 मोमेंटम 50 या इंडेक्समध्ये एसआयपी केली. गुंतवणुकीची रक्कम आणि कालावधी अगदी समानच होती. दर महिन्याला 10,000 2020 ते 2025 पर्यंत. पण त्याच्या पोर्टफोलिओमध्ये वाढ सुमारे 20.28% दराने झाली. म्हणजे पहिल्या गुंतवणूकदाराच्या तुलनेत 5% अधिक परतावा. आता कल्पना करा, जर हा 5%चा फरक पुढील 20 वर्ष कायम राहिला तर काय होईल. हा फक्त एक सैद्धांतिक अंदाज आहे. पहिला गुंतवणूकदार जो 15% परतावा मिळवत राहतो त्याच्या पोर्टफोलिओ 20 वर्षानंतर 1.5 कोटी पर्यंत जाईल. आणि दुसरा गुंतवणूकदार जो 20% परतावा मिळत आहे त्याच्या पोर्टफोलिओ तब्बल 3.16 कोटी पर्यंत जाऊ शकतो. फक्त 5%च्या अतिरिक्त परताव्यामुळे संपत्तीत जवळपास दुप्पट वाढ होते. हीच कंपाऊंडिंगची खरी ताकद आहे. आता याचा अर्थ असा अजिबात नाही की निफ्टी 500 मोमेंटम 50 हा सर्वोत्तम इंडेक्स आहे आणि तुम्ही सर्व एसआयपी थांबून इथे गुंतवणूक करावी. माझा उद्देश फक्त तुम्हाला नवीन संकल्पना समजून सांगण्याचा आहे, जेणेकरून तुम्ही अधिक माहितीपूर्ण गुंतवणूकदार बनाल. डिस्क्लेमर: हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती गुंतवणूक सल्ला समजू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी सल्ला घ्या. नंबर 1. मोमेंटम इंडेक्स म्हणजे काय? समजा तुम्ही विमानाने प्रवास करता. टेक ऑफ करण्याच्या पूर्वी रनवेवर हळूहळू वेग घेतं, मग अचानक जोरात वेग वाढतं आणि शेवटी उडान करतं. म्हणजे टेक ऑफ पूर्वी ते मोमेंटम तयार करतं. स्टॉक्स मध्येही असंच होतं. एखाद्या स्टॉकची किंमत 1%, मग 2%, मग 5% आणि मग 10% अशी वाढत गेली तर तो स्टॉक मोमेंटम मध्ये आहे असं म्हणतात. मोमेंटम इन्व्हेस्टिंग मानणारे गुंतवणूकदार असे स्टॉक निवडतात जे आधीच वाढीच्या ट्रेंड मध्ये आहेत, कारण त्यांना वाटतं की हे स्टॉक्स पुढे जाऊन अजून वेगाने वाढू शकतात. यामागे अनेक कारणं असू शकतात. कंपनीचा चांगला नफा, सकारात्मक बातम्या किंवा मार्केटचा विश्वास. ज्यांना थेट स्टॉक्स निवडता येत नाही त्यांच्यासाठी मोमेंटम फंड्स हा एक पर्याय आहे. उदाहरणार्थ निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्स हा निफ्टी 500 मधील टॉप 50 असलेल्या स्टॉकची निवड करतो. आता मागील 20 वर्षांचे डेटा पहा तर निफ्टी 50 सुमारे 16 पटीने वाढलाय, तर निफ्टी 500 मोमेंटम 50 सुमारे 63% ने वाढलाय. म्हणजे जवळपास 4 पटीने जास्त वेगाने वाढ. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय शेअर बाजारातील दीर्घकालीन बुल रन. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे, रिस्क. जेव्हा मार्केट बुल फेज मध्ये असतं तेव्हा मोमेंटम इंडेक्स खूप चांगली कामगिरी करतात, पण जेव्हा बेअर मार्केट येतं तेव्हा हे इंडेक्स खूप वेगाने खाली येतात. काही वेळा 40% पेक्षा जास्त घसरणी पाहायला मिळते. त्यामुळे इंडेक्स जास्त व्हॉलेटाईल असतात. म्हणूनच तुमची संपूर्ण गुंतवणूक मोमेंटम स्ट्रॅटेजीत करणे योग्य नाही. त्याऐवजी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओच्या 5 ते 10% भाग अशा स्ट्रॅटेजीत गुंतवणूक करू शकता. किमान 3 ते 4 वर्षे परिणाम पहा आणि मगच पुढील निर्णय घ्या. आता एसआयपी रिटर्न बद्दल बोलूया. 2026 पर्यंतच्या डेटानुसार 5 वर्षांच्या एसआयपी परतावा सुमारे 14.27% पर्यंत आहे आणि 10 वर्षांच्या 19.11% आहे. अल्पकालीन 1 ते 3 वर्षाच्या रिटर्न्सवर फारसा विश्वास ठेवू नका. नेहमी 5 ते 10 वर्षांच्या रोलिंग रिटर्न्स पहा. जर तुम्हाला अशा फंड्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर योग्य फंड्स निवडा. सर्वप्रथम फंडच्या बेंचमार्क तपासा. तो निफ्टी 500 मोमेंटम 50 आहे का? मग फंड किती जुना आहे, म्हणजे टाइम इन्सेप्शन. मग त्याचे परतावे पहा, शार्प रेशो पहा आणि मग मॅक्सिमम ड्रॉडाऊन तपासा. नंबर 2. मॅक्सिमम ड्रॉडाऊन म्हणजे काय? तर फंडच्या उत्तम एनएव्ही पासून निचांगी स्तरापर्यंत झालेली घसरण, म्हणजे हाय पासून लो पर्यंत झालेली पूर्ण घसरण. यामुळे तुम्हाला कळतं की खराब काळात फंड किती खाली जाऊ शकतं आणि इथे तुम्ही पाहू शकता मॅक्सिमम ड्रॉडाऊन किती झालाय. काही फंड्स मध्ये सुमारे 31% घसरण झाली आहे. म्हणजे जर तुम्ही अशा फंड्स मध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही इतके व्हॉलेटिलिटी सहन करू शकता का हे आधी स्वतःला विचारलं पाहिजे. उदाहरणार्थ निप्पॉनचा फंड जवळपास 31% खाली आला होता. आता जर आपण तुलना केली तर ऍक्सिसच्या फंड सर्वात कमी घसरला आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कोणताही प्रमोशन नाही, मी फक्त डेटा समजून सांगतोय. तसेच काही फंड्स नवीन आहेत, जसं ऍक्सिसला फक्त 15 महिने झाले, निपॉन आणि मोतीलाल ओसवालला फक्त 20 महिने झाले. त्यामुळे लाईक टू लाईक कंपॅरिझन थोडं कठीण होतं. पण तरीही एक महत्वाचा फॅक्टर आहे जो तुम्हाला पाहायला हवा. नंबर 3. एक्सपेन्स रेशो. इंडेक्स फंड मध्ये हा एक खूपच क्रिटिकल असतो, कारण कमी खर्च म्हणजे जास्त नेट रिटर्न. इथे पाहिलं तर ऍक्सिसच्या एक्सपेन्स रेशो सुमारे 0.15% आहे, जो सर्वात कमी आहे. त्यामुळेच त्याचे रिटर्न थोडे चांगले दिसू शकतात. दुसऱ्या क्रमांकावर कोटक सुमारे 0.19% आहे. यातूनच काय शिकायला मिळतं, डेटा सतत बदलत राहतो. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी स्वतःचं विश्लेषण करणं खूप महत्वाचं असतं. आता आपण दुसरा एक महत्वाचा इंडेक्स समजून घेऊया, निप्पॉन 200 मोमेंटम 30. त्याचा बेसिक कॉन्सेप्ट अगदी सोपा आहे. जसं आपण निफ्टी 500 मोमेंटम 50 मध्ये 500 स्टॉक्स मधून 50 स्टॉक्स निवडले होते, तसेच आपण फक्त टॉप 200 स्टॉक्स मधून 30 स्टॉक्स निवडतो. आता याचे रिटर्न्स पाहूया. 5 वर्षाचे रिटर्न 14% आहे, 10 वर्षाचे 17% आहे आणि 15 वर्षाचे 18.9% आहे. हे रिटर्न्स निफ्टी 50 पेक्षा चांगले आहेत, पण पुन्हा इथे रिस्कही जास्त आहे. जर तुम्हाला या इंडेक्स मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही फंड्स कसे निवडाल, मी जसं प्रोसेस वापरतो तसाच तुम्हीही वापरू शकता. नंबर 1. टाइम सिन्स इन्सेप्शन, म्हणजे
फंड किती जुना आहे ते तपासा. UTIचा फंड 62 महिने म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त पुराणा आहे, त्यामुळे आपल्याला जास्त डेटा मिळतो. नंबर 2, रोलिंग रिटर्न्स तपासा. 3 वर्षांचे ॲव्हरेज अॅन्युअल रोलिंग रिटर्न्स पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये UTI सर्वात चांगली परफॉर्मन्स देतो. बंधन दुसऱ्या क्रमांकावर आहे, मोतीलाल ओसवाल तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि ICICI चौथ्या क्रमांकावर आहे. फरक कमी आहे, पण लॉंग टर्म मध्ये हा फरक खूप मोठा होतो. नंबर 3, शार्प रेशो चेक करा. एका वर्षात मार्केट खाली असल्यामुळे सगळ्यांचे शार्प रेशो कमी दिसतात, त्यामुळे याकडे लॉंग टर्म मध्ये पहा. नंबर 4, रिटर्न्स वर्सेस कॅटेगरी. लांब कालावधी म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी मध्ये कोणता फंड इतरांपेक्षा चांगला आहे ते पहा. इथे UTI पुन्हा चांगला दिसतो. नंबर 5, मॅक्सिमम ड्रॉडाऊन. काही फंड्स मध्ये 31% पेक्षा जास्त घसरण दिसली आहे, म्हणजेच रिस्क खूप जास्त आहे. नंबर 6, एक्सपेन्स रेशो तपासा. कोटकचा एक्सपेन्स रेशो सर्वात कमी आहे, 0.20%, पण त्याच्या पुरेसा ट्रॅक रेकॉर्ड अजूनही नाही. जर आपण एकूण निष्कर्ष काढला तर UTIचा रेकॉर्ड चांगला आहे, मोतीलाल ओसवाल ॲव्हरेज आहे आणि HDFCची परफॉर्मन्स तुलनेने कमी आहे. काही प्लॅटफॉर्म्स तुम्हाला रेडीमेड स्कोअर कार्ड देतील, ज्यात रिटर्न, रिस्क, कॉस्ट आणि इतर पॅरामीटर्स आधारित रेटिंग दिले जाते. पण मी स्वतः आधी स्क्रीनर वापरून विश्लेषण करतो आणि नंतर स्कोअर कार्डने व्हॅलिडेशन करतो. शेवटी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणताही म्युच्युअल फंड निवडण्यापूर्वी नब्ज समजून घ्या. प्रत्येक कॅटेगरीमध्ये वेगळे रिस्क असतात. मोमेंटम फंड्स मध्ये सर्वात मोठा रिस्क म्हणजे व्हॉलेटिलिटी. जर तुम्हाला 30% पेक्षा जास्त घसरण सहन करत येत नसेल तर अशा फंड्स मध्ये मोठी गुंतवणूक करू नका. इन कन्क्लुजन, सगळे पैसे एका स्ट्रॅटेजी मध्ये गुंतवणूक करू नका. 5 ते 10% पासून सुरुवात करा आणि किमान 3 ते 5 वर्ष होल्ड करा. लॉंग टर्म वर लक्ष ठेवा. भारतीय शेअर बाजारावर लॉंग टर्म स्टोरी अजूनही मजबूत आहे, पण शॉर्ट टर्म मध्ये ट्रेडिंग आणि स्पेक्युलेशन टाळा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.